माझ्या आईवडिलांवर बोलायला तुम्हाला शरम वाटली पाहिजे। माझ्या हिंदुत्वावर माझ्या स्वर्गीय वडिलांना स्वाभिमान, मात्र आपला मुलगा रशीद मामून सोबत बसला हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल। फडणवीसांचा घणाघात। मराठी माणूस आज अडचणीत दिसतो, मग 30 वर्ष कंचे खेळत होतात का? चुल्लूभर पाणी में डूब मरो। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा। अदानींशी दोस्ती करण्याएवढा मी अडाणी नाही। मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट येतील तेव्हा दोस्ती सुद्धा बघणार नाही। अदानींसोबतचे फोटो ट्विट करणाऱ्या अमित साठमांना राज ठाकरेंचं उत्तर। रसमलाई स्वतः सांगतोय की मुंबई महाराष्ट्राची नाही, पण फडणवीस म्हणतात की ते असं म्हणालेच नाही, तसा अर्थच होत नाही। राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स। 5 साल घर में और चुनाव आए तो मुंबई खतरे में। शिवतीर्थावरील सभेतून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। ठाण्यातील आपल्या दवाखान्यात गद्दारांनी साड्यांचं दुकान काढलं, त्या साड्या गद्दारांना नेसून त्यांची धिंड काढा। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंसह शिवसेनेवर घणाघाती टीका। नाशिकमध्ये सिडकोतील गिरीश महाजनांच्या सभेनंतर गोंधळ। सभेत प्रवीण तिदमेंचे कार्यकर्ते ड्रग्ज पेडलर असल्याचा व्हिडिओ दाखवला। महाजनांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न। मिरजमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने। आमदारांनी विरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले। इद्रिस नायकवाडींचा उमेदवार मुलानं पैसे वाटल्याचा आरोप। लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई। 14 जानेवारीपूर्वी खात्यात डिसेंबर-जानेवारीचे 3000 जमा होणार। या बातम्यांच्या विरोधात तक्रारीनंतर निर्णय। राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाचा दिलासा। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कोर्टाकडून 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ।